मी दोनदा केवायसी केले तरीही पैसे नाहीत आणि त्यांना मिळतात. बरोबर, सरकार आपल्याला मूर्ख बनवते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सार्वत्रिक अशी चर्चा सुरू असताना जी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावानं जी काही कर्जमाफीची घोषणा सरकारने केलेली आहे, तर या कर्जमाफीबाबत सातत्यानं जे काही सरकारकडून अपडेट जाहीर होत आहेत, तर ते महत्वाच्या अपडेटमध्ये जी काही आकडेवारी सरकारकडून वारंवार सांगितली जाते आणि ती माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली जाते, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये विसंगती किंवा तफावत असल्याचं दिसत आहे. यापूर्वी जी काही सरकारकडून सांगण्यात आलं, तर जी काही समिती या संदर्भात नेमली होती, तर त्या समितीचा अंतिम अहवाल सरकारकडे प्राप्त झाला असल्याचं सांगितलं गेलं. मात्र 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे किंवा या माध्यमातून दिलासा मिळणार आहे आणि 2 लाखापर्यंतचा हा कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे. 22,000 कोटीचा भार या माध्यमातून सरकारवर पडणार आहे. यापूर्वी जी काही आकडेवारी आली होती, तर याच्यामध्ये जो काही आकडा आहे, तर तो 25 लाख शेतकऱ्यांचा होता. 22 ते 25 लाख म्हणजे त्याच्यामध्ये जी काही आकडेवारी आली होती, तर 24,76,000 दरम्यान ती काही आकडा सरकारकडून जाहीर करण्यात आला होता. आता तीच आकडेवारी 35 लाखापर्यंत सरकारकडून सांगितलं जातं. राज्यातील जे काही बाजारी शेतकरी आहेत की जे आपल्या कर्जाचा भरणा 25 सप्टेंबर 2025 पर्यंत करू शकलेले नाहीत किंवा त्या तारखेपर्यंत जे शेतकरी थकीत होते, तर अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र याच्यामध्ये जे काही महत्वाची जी काही घोषणा सरकारकडून सांगण्यात आलेला आहे, तर राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं आणि या माध्यमातून या कर्जमाफीमुळे पुन्हा एकदा 22 ते 27,000 कोटीचा आर्थिक भार सरकारवर पडणार आहे. म्हणजे ही एक्झॅक्ट आकडेवारी अजूनही सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. म्हणजे 22 ते 27,000 कोटी जे सांगितले जातात, तर याच्यामध्ये जो काही 5,000 कोटीचा डिफरन्स आहे, तर हा खूप मोठा फरक आहे. आणि मग या फरकातून मग हा अशी अंदाजित आकडेवारी जाहीर करणं, कारण जो काही डाटा आहे, तर तो सरकारकडे समितीचा अहवाल प्राप्त झालेला असताना सहकार विभागानं सुद्धा सरकारकडे आपला अहवाल आणि आकडेवारी सादर केलेली आहे. बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारचा डाटा संकलित झालेला आहे. हा आता पहिल्यासारखं मॅन्युअली काही करायची गरज नाही, कारण जी काही आकडेवारी आहे, तर ती फिगरमध्ये येणारी जी काही आकडेवारी आहे, तर ऑनलाईन असल्यामुळे ताबडतोब हा डाटा संकलित केला जातो. मात्र राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना जी काही पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार जी काही मदत दिली जाणार आहे, तर यामुळे सरकारवर 22 ते 27,000 कोटी रुपयाचा आर्थिक भार पडणार असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं आणि त्या निकषानुसारच 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेत पात्र ठरतील असंही सरकारकडून सांगण्यात येतं. याच्या आधी जी काही आकडेवारी होती, तर 24,76,000 एवढी ती आकडेवारी सरकारकडून सांगण्यात आलेली होती. महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान जे काही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, त्यानुसार 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत मित्रा संस्थेचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली वित्त, कृषी आणि सहकार विभागाचे सचिव आणि बँकेचे प्रशासक यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीने 6 महिने अभ्यास करून आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय दबावामुळे समितीचा अहवाल येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज आहे, त्या 2 लाखाच्या मर्यादित कर्जमाफी देण्याची व नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्यांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली होती. जे काही 2 लाखापर्यंत जे काही कर्ज आहे आणि 50,000 पर्यंत जे काही प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे, तर यापूर्वी जी काही योजना होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारच्या काळामध्ये 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांचे 1.5 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले होते. या योजनेत पात्र ठरलेल्या 50,60,000 शेतकऱ्यांपैकी 44,04,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता. मात्र या योजनेत पात्र असलेल्या 6,56,000 शेतकऱ्यांना अजूनही या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही आणि या योजनेपोटी सरकारला जवळपास 18,500 कोटी रुपयाचा त्यावेळेस आर्थिक भार सहन करावा लागला होता, असंही सरकारकडून सांगण्यात आलं.
उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले होते. यानुसार 32,50,000 शेतकऱ्यांना 20,500 कोटींची कर्जमाफी त्यावेळेस दिली होती. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना या योजनेची व्याप्ती वाढवून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 14,28,000 शेतकऱ्यांना 5,200 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता, असंही सरकारकडून सांगण्यात येतं. मात्र अजूनही बरेच शेतकरी असं सांगतात की आम्हाला तो 50,000 रुपयाचा लाभ मिळालेला नाही. व्याज माफीचे पैसे सुद्धा 4-4, 5-5 वर्ष झाले खात्याला आलेले नाहीत. मग हे फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे का, असंही शेतकऱ्यांकडून आरोप केला जातोय. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समूह शेती, गट शेती, शेतकऱ्यांना वेळेवर मदत करणे अशा अनेक उपाययोजना यापूर्वीही सुचवल्या गेलेल्या आहेत. राज्यातील जवळपास 52,80,000 शेतकऱ्यांनी हजारो कोटीचं पीक कर्ज घेतलेलं आहे आणि ते भरलेलं नाही. सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील, तर 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानासाठी जवळपास 20 लाख शेतकरी पात्र ठरतील. आणि ही जर आकडेवारी पाहिली तर सध्याच्या सरकारच्या आकडेवारीनुसार जवळपास ही आकडेवारी 55 ते 60 लाख पर्यंत जाते. एकूण जर शेतकऱ्यांची जी काही माहिती संकलित झालेली आहे तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे तर ती जवळपास 1,60,00,000च्या आसपास आहे. म्हणजे याचा अर्थ जर 60 लाख शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन भत्ता आणि कर्जमाफीचा लाभ जर मिळत असेल तर बाकीचे उरलेले जे काही 1 कोटी शेतकरी आहेत तर हे शेतकरी मग यांचं काय, की मग हे शेतकरी कर्ज घेत नाहीत का, किंवा हे सधन वर्गवारीतील आहेत का, किंवा त्यांना 2 लाख रुपयापर्यंतचा किंवा 50,000 रुपयापर्यंतचा कुठलाही लाभ मिळणार नाही का, याही गोष्टीची कुठेतरी पडताळणी झाली पाहिजे. आणि मग अशा संदर्भात याबद्दल जी काही परदेशी समितीने कर्जमाफी संदर्भातील अहवालातून सरकारला ज्या काही विविध योजना किंवा उपाययोजना सुचवलेल्या आहेत तर यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामधील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचेच निकष नव्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत. म्हणजे यापूर्वी जे काही निकष होते तर त्या निकषानुसारच ही कर्जमाफी मिळणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होते आहे. यापूर्वी स्वामीनाथन आयोगाची नेमणूक केली होती आणि या स्वामीनाथन आयोगाने ज्या काही आपल्या शिफारशीमध्ये ज्या काही महत्वाच्या शिफारशी लागू केल्या होत्या तर त्या शिफारशी तात्काळ प्रभावाने लागू कराव्यात असं अनेक वेळा ठरलेलं असताना सुद्धा अजूनही त्या शिफारशीची अंमलबजावणी होत नाही. हे येथील या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. तेव्हा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ जोपर्यंत पदरात पडणार नाही तोपर्यंत सरकारचं हे केवळ आश्वासनच राहणार आहे असं बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.